नमस्कार पुरीनो, बरे आहेसा का? जय सद्गुरू. मी पण बरी आहे. मी आज पिठल्याचा बेत केला आहे. झणझणीत पिठलं करणार आहे चुलीवरचं गाठीचं. बघा तुम्हाला दाखवते करून. हे बघा पुरीनो, अर्धी वाटी बेसन पीठ घेतले पिठल्यासाठी आपलं. जिरं घेतले ते अर्धा चमचा, मोहरी घेतल्या जरा फोडणीसाठी, हळद घेतल्या, थोडं मीठ घेतले. हे बघा एक कांदा चिरून घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतल्या, 5-7 मिरच्या घेतल्या त्या, हे लसणाच्या पाकळ्या 5-7 घेतल्या त्या. लसूण जरा जास्त घालायचं म्हणजे चमचमीत पिठलं चवदार होतं. बघा पुरीनं आता काय करायचं सांगते. मिरच्या घेतल्या त्या 7-8. आपण आता चेचून घेऊया. लसूण मिरची चेचायची म्हणजे खमंग पिठलं होतं. जिरं लसूण मिरची आता आपण चेचून घेऊया. थोडंसं मीठ घालायचं चेचताना म्हणजे मिरची लगेच चिजती. बघा आपण आता ही चेचून घेऊया म्हणजे एकदम छानच पिठलं होतं, खमंग लागतं मिरची जरा चिचून घातली की. तर माझ्याकडं पाटा नाही, मी आपले खलबत्त्यात चिजते. तुम्ही पाट्यावर पण वाटू शकता, मिक्सरमध्ये पण काढू शकता, फिरवू शकता. असं जरा मोठं मोठंच ठेवायचं पिठल्याला, लय बारीक नाही करायचं. बघा कसं झाली आपली मिरची चिचून. आता आपण फोडणीची तयारी करूया. ठेवूया कढई, हे काढून घेऊया. आपली चूल पेटली, आता आपण कढई ठेवूया पिठल्यासाठी. आपली कढई तापली, आता आपण तेल टाकूया, थोडंसं मोहरी टाकूया फोडणीसाठी. हे बघा आपली मोहरी भाजली. आता आपण ही लसूण मिरची आणि जिरे चिचून घेतलेला आता आपण टाकूया तेलात. मिरची चांगली भाजायची, ते चांगलं भाजलं की मिरची भाजली की वास येत नाही कच्च्या मिरचीचा. तर आपण असं भाजून घेऊया जरा. कांदा टाकूया, मिरची भाजली आपली आता. कांदा चांगला भाजून घ्यायचा, खरपूस जरा कलर एकतर भाजायचा. टोमॅटो टाकूया म्हणजे कांद्यासंग भाजून निघते. आता आपण हळद टाकूया फोडणीसाठी जरा. थोडं चवीपुरतं मीठ टाकूया. आपण यात कोथिंबीर टाकूया. चिरलेली कोथिंबीर आपण टाकली यात. आता हलवून घेऊया चांगलं एकसारखं. आता भाजला आपला कांदा, पाणी होतोय आपण याच्यात. हे बघा 2-3 माणसाला खायापुरतं करायचं. किती माणसं तुमच्या घरात असतील तेवढे प्रमाण तुम्ही करायचं. कढीपत्ता बी घातला तरी चालतोय, मी नाही घातलेला. घातला तरी बी खमंग पिठलं होतं कढीपत्त्याने. उकळी आली की आपण ह्याचं पीठ सोडायचं. हे बघा कशी उकळी आली. आता ह्याला सगळं आता शिजलंय. कांदा मिरची टाकलेली. आता आपण याच्यात बेसन टाकूया. तर हे बघा अशा गाठी फोडायच्या. गाठीचं पिठलं लयच छान लागतं, सगळ्याला आवडतं गाठीचं पिठलं. तर या गाठी फोडून फोडून जेवढ्या राहतील ते एकदम छानच लागते. ते एखादी गाठ अशी येते आपल्या ताटात वाटीत. बघा कसं झालंय आपलं पिठलं, आता खमंग होतंय. बघा कसं मस्त चुलीवरचं पिठलं आणि चुलीवरची भाकरी. बघा किती छान होते. पीठ टाकल्या असं हलवून घ्यायचं जरा. त्या गाठी अशा फोडायच्या म्हणजे जास्त गाठी राहत नाही त्या. अशी एखादी गाठच बरी वाटते म्हणून मी त्याला गाठीचं पिठलं म्हणते. ते गाठीचं पिठलं म्हणजे लय फेमस आहे आपल्या गावाकडं. खूप आवडतं, खूप जणांना आवडतं गाठीचं पिठलं. तुम्हाला पण आवडलं तर तुम्ही पण करा पुरीने. आता हे 5 मिनटं आपण शिजून देऊया. त्याला काही जास्त वेळ शिजवायला लागत नाही. 5-6 मिनटात शिजतं पिठलं. महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ पिठलं भाकरी. हे बघा आपलं पिठलं शिजलंय. आता मी काढून घेते, खाली उतरते. आता भाकरीला तवा ठेवूया, भाकरी करून घेऊया गरम गरम. बघा आता तवा ठेवला भाकरीला. आपण आता भाकरी करून घेतली. भाकरी झाली आपली, आता भाजून घेऊया.
माझ्या नातीनं मला सिंहगडावर नेलं होतं. तिथं पिठलं भाकरी मी खाल्ली. त्याच पद्धतीनं मी पिठलं भाकरी बनवल्या. तुम्हाला तर माहीतच आहे सिंहगडावर पिठलं भाकरी किती फेमस आहे. त्याच पद्धतीनं मी बनवलं आहे. तुम्ही पण गेला कधी तर खाऊन बघा तिथं. एक नंबरच चव आहे तिथल्या पिठलं भाकरीची. अगदी सेम तशीच पिठलं भाकरी मी घरी बनवल्या. आता उलटूया आपण भाकरी. भाकऱ्या चुलीवर मी करून घेतल्यात आता आपण पिठलं भाकरी मस्तपैकी जेवायचं. बघा आपलं मस्त पिठलं भाकरी. आता चला जेवायला या तुम्ही पण जेवायला. पूर्ण झालं आपली पिठली भाकरी चुलीवरची. किती छान झाले बघा पिठलं भाकरी चुलीवरची. महाराष्ट्राचा आवडता पदार्थ पिठलं भाकरी. आपली चुलीवरची तर मी एकदम टेस्टीच होती. आता मी चुलीवर केली आहे. तुम्हाला आवडली का बघा माझी पिठलं भाकरी ही. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असली पिठलं भाकरीची तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.